या जर वेगळ्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी केलात तर तुम्हाला शंकरपाळीची जी कणिक आहे ती लाटताना अजिबात फोल्ड करावी लागणार नाही। एकसारख्या रंगावरती एकसारख्या आकारात एकदम छान खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनून तयार होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला आपण लाटताना घडी न पडता देखील एकदम छान लेअरवाली अशी शंकरपाळी तयार होते। चला तर मग शंकरपाळी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे। हा मैदा एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे, कारण जे आपण सर्व सामान घेणार आहोत ते एका पातेल्याच्या किंवा बाउलच्या मदतीने घ्यायचं आहे। तुम्हाला जर अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळी करायचे असतील तर ते एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्या आणि म्हणजे बाकीचं सर्व मेजरमेंट तुम्हाला व्यवस्थित घेता येईल। मैदा सर्वात प्रथम चाळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चाळणीने चाळायचं आहे, कारण त्यामध्ये जी घाण असेल ती चाळणीवरती राहील किंवा त्यामध्ये बारीक आळ्या देखील झालेल्या असतात। तर त्यासाठी काय करायचं आहे, अशा प्रकारे मैदा चाळून घ्यायचा आहे। सर्व मैदा चाळून घेतल्यानंतर यामध्ये जाईल पाव चमचा मीठ। आता हे पातेल स्वच्छ पुसून घेऊ, कारण यामध्ये आपल्याला मिश्रण बनवायचं आहे। पिठामध्ये घातला आहे पाव चमचा मीठ आणि 1 चमचा वेलदोडे पावडर। वेलदोडे पावडर घातल्यामुळे शंकरपाळीची चव खूपच छान लागते। आता ज्या पातेल्याने आपण मैदा मोजला होता त्याच पातेल्याने आपण अर्ध्यापेक्षा कमी इथे साखर घेतली आहे। अर्धा पातेल्यापेक्षा कमी घ्यायची आहे। जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा पातेला साखर घेऊ शकता, पण जी साखर आपण घेतो ती शक्यतो बारीक साखर असावी। मोठी साखर असेल तर अर्धा पातेल्यापेक्षा कमी साखर तुम्हाला इथे घ्यायची आहे। साखरपेक्षा कमी दूध घ्यायचं आहे। पाव पातेल्यापेक्षा थोडंसं वर होईल इतकं आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे आणि अगदी पातेल्याचं तळ झाकेल इतकंच आपल्याला तूप किंवा तेल वापरायचं आहे। इथे मी पातळ केलेलं तूप घेतलं आहे। आता हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे, कारण साखर आपल्याला विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। उकळण्याची अजिबात गरज नाही। साखर विरघळली की आपण हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे। आता वजनी प्रमाण सांगायचं तर इथे आपण अर्धा किलो मैदा घेतला आहे, 200 ते 250 ग्रॅम साखर घ्यायची आहे, 150 ग्रॅम दूध घ्यायचं आहे आणि 150 ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे 100 ग्रॅम इतका आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे। तर हे गार झालेलं मिश्रण मैद्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करून चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर ही कणिक मळून घ्यायची आहे। जेवढं आपण मिश्रण तयार केलं आहे हे सर्व मिश्रण अगदी परफेक्ट बरोबर होतं। आता मी सर्व मिश्रण या पिठामध्ये घातलं आहे आणि याची छान अशी कणिक मळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मिश्रण एकदम परफेक्ट झालं आहे। अर्धा किलोसाठी हे मिश्रण एकदम परफेक्ट आहे। समजा जर कणिक मळताना तुमच्याकडून मिश्रण जास्त झालं आणि मैदा कमी पडला तर तुम्ही यामध्ये आणखी थोडा मैदा वापरू शकता। जर मैदा नसेल तर थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये टाकलं तरी देखील चालेल। दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे मैदा जास्त झाला आणि मिश्रण कमी पडलं तर इथे तुम्ही थोडंसं दूध घालून ही कणिक मळू शकता। आता काय करायचं आहे, लाटण्यानं एक 5 ते 7 मिनिटे अशा प्रकारे चांगलं ठेचून घ्यायचं आहे। आपण जितके याला ठेचू ना तितके शंकरपाळी एकदम मस्त खुसखुशीत होतात। एक साईड ठेचली की परत दुसरी साईड पलटी करायची, एकावर एक साईड पलटी करायची अशा प्रकारे आणि ठेचून घ्यायचं। त्यामुळे त्याला लेयर देखील खूप छान येतात। तर 4 ते 5 मिनिटासाठी अशा प्रकारे ही प्रोसेस करायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर कणिक एकदम छान अशी तयार होते। आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही कणिक रेडी झाली आहे। आता आपण काय करायचं आहे, याचे गोळे बनवायचे आहेत। सर्व कणकेचे एकदाच गोळे बनवून ठेवायचे आहेत, त्यामुळे ते एकसारख्या आकारात आपल्याला व्यवस्थित गोळे बनवता येतात। कणिक अजिबात कमी जास्त होत नाही। आता इथे सर्वात प्रथम एक गोळा बनवून घेऊ आपण। अशाच प्रकारे बाकीचे सर्व गोळे देखील बनवून घेणार आहोत। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आता अशा प्रकारे मी या कणकेचे जवळजवळ 5 ते 6 गोळे बनतील। आता तुम्ही पाहू शकता इथे 6 गोळे कणकेचे तयार झाले आहेत। आता आपण काय करायचं आहे, पळपूट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक गोळा ठेवून हे लाटून घ्यायचं आहे। कणकेचा गोळा जेव्हा आपण पळपुटावरती ठेवून लाटतो तेव्हा पीठ किंवा तेल अजिबात लावू नका। शक्यतो जर तुम्हाला लाटायला येतच नसेल तर थोडासा तेलाचा वापर करा, पण पीठ लावू नका। अशा प्रकारे जाडसर कणिक ठेवायची आहे आणि लाटून घ्यायचे आहेत। त्याच्या कडा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या कणकेचा
जो आकार आहे तो अशा प्रकारे चौकोनी झाला पाहिजे। इथे मी पिझ्झा कटर घेतला आहे। चाकू किंवा पिझ्झा कटर तुमच्याकडे काही असेल ते इथे वापरू शकता। एकसारख्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। साईज एकसारखी येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे पहिला थोड्याशा खाचा देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही कट करून घेऊ शकता। त्यामुळे शंकरपाळी जी आहे ती एकसारख्या आकारावरती कट केली जाईल। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे पहिला खाचा देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व शंकरपाळी एकाच आकारामध्ये व्यवस्थित चौकोनी तयार होतात। अजिबात लहान मोठे तयार होत नाहीत। आणि पळपुटाला चिकटलेली जर कणिक असेल तर तुम्ही अशा प्रकारे चाकूने अलगद काढायची आहे। आणि जर एक एक भाग चिकटला असेल शंकरपाळीचा तर तो सेपरेट अजिबात करायचा नाही। अशा प्रकारे जर भाग चिकटला असेल तर तो तसाच ठेवायचा आहे। जेव्हा आपण तेलामध्ये ही शंकरपाळी सोडू ना त्यावेळी तळताना ते आपोआप सेपरेट होतात। आता तेलामध्ये तुम्ही पहिल्यांदा शंकरपाळी करत असाल तर तेलामध्ये तुम्हाला शंकरपाळी घालताना भीती वाटत असेल तर अशा प्रकारे झाऱ्यावरती घेऊन देखील तुम्ही शंकरपाळी तेलामध्ये सोडू शकता किंवा डायरेक्ट पळपुटावरून देखील अलगद तुम्ही तेलामध्ये ही शंकरपाळी तळू शकता। आता तेलाचं टेम्परेचर चेक करू। तेल खूप जास्त गरम अजिबात करायचं नाही। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि अलगद हाताने शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे। शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर पटकन लगे शंकरपाळी उलटपालट करण्याची गरज नाही। एक अर्धा सेकंदासाठी थांबायचं आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवल्यामुळे शंकरपाळीला एकसारखा छान असा बदामी रंग येतो। त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा सेकंद झाल्यानंतर झाऱ्याने अशा प्रकारे उलटपालट करून व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता बदामी रंगावरती हे छान असे तळे गेले आहेत। अगदी आता 1 मिनिटासाठी आपण तळून घेऊ। गॅस सध्या मध्यम आचेवरती चालू आहे। जेव्हा हे तळून होतील तेव्हा गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे आणि कढईतून झाऱ्यामध्ये ही सर्व शंकरपाळी काढून घ्यायची आहे। शंकरपाळी अशा प्रकारे बदामी रंगावरती असतानाच काढायची आहे, कारण ही काढून जरी आपण साईडला ठेवली तरीसुद्धा आतल्या त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते। त्यामुळे ती व्यवस्थित खुसखुशीत होते आणि कलर आणखी थोडा याचा चेंज होतो। आता एकदम परफेक्ट अशी सर्व शंकरपाळी तळून रेडी झाले आहे। तुम्ही पाहू शकता याला लेयर देखील सुटले गेले आहेत आणि आतून देखील एकदम खुसखुशीत झाले आहे। अजून हे थोडेसे गरम आहेत तरीसुद्धा एकदम छान याचा चुरा होत आहे, म्हणजे गार झाल्यानंतर हे आणखीनच खुसखुशीत होतील। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी पद्धत आहे। जेव्हा तुम्ही मैदा घ्याल तेव्हा एखाद्या भांड्याने मोजून घ्या, त्यामुळे बाकीचे सर्व सामान तुम्हाला अगदी इझिली व्यवस्थित घेता येईल, अजिबात चुकणार नाही। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही शंकरपाळी बनवली आहे। नक्की रेसिपी ट्राय करा, टेस्टला देखील खूपच छान लागते। आणि तुम्ही बघू शकता सर्व शंकरपाळी एकसारख्या आकारामध्ये अतिशय गुबगुबीत अशी ही तयार झाली आहे। शंकरपाळी तळण्यापूर्वी त्याची साईज एवढी होती आणि तळल्यानंतर ती फुलून एवढी मोठी छान साईज झाली आहे आणि छान लेयर देखील सुटले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही शंकरपाळी बनवली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।